नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी वारंवार विचारलेले वने व वनसंपदा याच्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत। तर चला मग चालू करू। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशात भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारीमध्ये वनक्षेत्र जास्त आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, जपानमध्ये सर्वाधिक जास्त आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न, उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये डॅश डॅश हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो। आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, सागवन। उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष सागवन हा आहे। पुढचा प्रश्न, सॅव्हाना या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, विस्तृत बारमाही गवताळ प्रदेश, म्हणजे सॅव्हाना, विस्तृत बारमाही गवताळ प्रदेश। पुढचा प्रश्न, सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? सर्वात जास्त वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, 5वा क्रमांक आहे महाराष्ट्राचा। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी वेगळा घटक ओळखायचा आहे। भारतीय वनस्पतीमध्ये वेगळा घटक, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, ऑर्किड। ऑर्किड ही एक फुलांची जात आहे, त्यानंतरचा प्रश्न, रबर वृक्ष खालीलपैकी कोणत्या वृक्ष प्रकारात मोडतो? रबर वृक्ष खालीलपैकी कोणत्या वृक्ष प्रकारात मोडते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, ट्रॉपिकल एव्हरग्रीन या वृक्ष प्रकारात रबर वृक्ष मोडते। त्यानंतरचा प्रश्न, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय। बांबू म्हणजे एक प्रकारचे काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, गवत आहे। बांबू एक प्रकारचे गवत आहे। पुढचा प्रश्न, वनमृदा डॅश डॅश रंगाची असते। वनमृदा कोणत्या रंगाची असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, गडद तपकिरी। वनमृदा ही गडद तपकिरी रंगाची असते। पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वनस्पती अन्न संचय करणाऱ्या मुळांचे उदाहरण दर्शवते? खालीलपैकी कोणती वनस्पती अन्न संचय करणाऱ्या मुळांचे उदाहरण दर्शवते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, गाजर। अन्न संचय करणाऱ्या मुळाचे उदाहरण म्हणजेच गाजर ही वनस्पती आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन 2021 मधील वन सर्वेक्षणानुसार भारतात डॅश डॅश या राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे। ऑप्शन आहेत मिझोरम, पंजाब, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश। या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील। धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।